म्हटले की या ग्रंथालयातले जेवढे ग्रंथ आहे, कुठल्या पण ग्रंथालयातनं तुम्ही मला कुठलाही प्रश्न विचारा, त्याचं मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो. मग त्यांची एवढी एकाग्रता कशी होती? कारण की मधल्या सुट्टीमध्ये उरलेल्या वेळामध्ये ते काय करायचे, तुमच्यासारखे उड्याने मारायचे, बडबडाने करायचे. झाडाच्या खाली जाऊन मधल्या सुट्टीमध्ये ते जाऊन मधल्या सुट्टीमध्ये सगळे विद्यार्थी खेळत राहायचे, मस्ती करायचे, माया करायचे, बेंचवर उड्या मारायचे. पण ते काय करायचे, एका झाडाखाली बसून ध्यानस्थ व्हायचे. कोण? स्वामी विवेकानंद. आणि म्हणून त्यांची बुद्धी एवढी विलक्षण होती की कुठल्याही ग्रंथात, एवढे मोठे मोठे ग्रंथात तर तुम्ही त्यांना काही विचारलं तरी पण ते उत्तर देऊ शकायचे. एवढी एकाग्रता त्यांची कशी झाली मग? तर म्हणून आपल्या जीवनामध्ये तुम्ही विद्यार्थी, तुमचं कर्तव्य आहे, तुम्हाला विद्यारूपी अर्थ ग्रहण करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5-10 मिनिटं तरी असं शांत बसलं पाहिजे. त्याच्याने काय होतं, आपली मेमरी पॉवर वाढते, एकाग्रता वाढते, आपल्या जीवनात संयम येतो. बघा, किती पण सुंदर गाडी राहिली, किती पण भारी गाडी राहू द्या, त्याला जर ब्रेक नाही राहिला तर काय होईल? ऍक्सिडेंट होईल की नाही? तसंच विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये जर एकाग्रता नसेल, संयम नसेल. मग संयम म्हणजे काय? कधी बडबड करायचं, कधी शांत बसायचं, काय खायचं, रस्त्यावर जायचं, पाणीपुरी खायची, कुठे पण घाणेरड्यासारखं खाऊन घेतलं, त्याच्याने काय होतं, आपलं आहार आपण असा गंदा घेत, खराब आहार घेतल्याने आपलं आरोग्य चांगलं राहील का? नाही. मग आपली बुद्धी सात्विक राहणार नाही. सात्विक बुद्धी नाही राहील तर आपलं मन शांत होऊ शकत नाही. स्वामी विवेकानंद विदेशात गेले होते तरी पण त्यांनी तिथं मांसाहार केला नाही. त्यांना 2-3 दिवस जेवायला नाही मिळायचं, पण त्यांनी असं विचार केला, जाऊ द्या, जे मिळालं ते खाऊन घ्या, काय होतं? नाही. आणि त्याच्या जीवनात एकाग्रता आणि संयम होता, म्हणून ते जीवनात इतके महान झाले. म्हणून आजही आपण प्रत्येक शाळेमध्ये, ऑफिसामध्ये, कार्यालयामध्ये फोटो बघतो की स्वामी विवेकानंदाचे. आणि म्हणून तुम्हाला जर तुमचं मन शांत करायचं असेल, एकाग्र करायचं असेल, चांगले मार्क्स मिळवायचे असेल, आपलं मनोबल, प्राणबल, बुद्धिबल वाढवायचं असेल, त्यासाठी तुम्ही असं शांत बसण्याचा अभ्यास रोज 5-7 मिनिटं करायचा आहे. कळलं? किती छान दिसता बघा, बघा किती शांत बसले तुम्ही आता. ताड बसले सगळेजण, हाताची ज्ञान मुद्रा आहे. पण तुम्हाला विचारते मी, पूर्वीच्या काही जे ऋषीमुनी होते की नाही, त्यांना भविष्यात काय काय घडणार ते पहिलेच कळायचं, बरोबर आहे? मग का कळायचं? कारण की ते ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, सकाळी लवकर उठायचे, योगासन प्राणायाम करायचे, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून पळायला जायचे. आणि त्यामुळे वातावरणामध्ये सकाळी वजन व्हायचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती, संकल्प शक्ती, बुद्धिशक्ती त्यांची खूप वाढायची. आणि म्हणून पूर्वीच्या काही लोक आजारी पडायचे नाही. बघा, तुम्ही तुमच्या आजी आजोबांना पाढे विचारले, ते म्हणून दाखवतील की नाही तुम्हाला, पण तुम्हाला लक्षात राहतील का पाढे? राहतील का पाढे? लक्षात तुमच्या आहे का? पण तुमच्या आजी आजोबांच्या लक्षात आहे की नाही? त्यांची एवढी बुद्धी विलक्षण कशी होती? कारण की पूर्वी एवढे मोबाईल नव्हते, टीव्ही नव्हते. आपण काय करतो, खूप रात्रीपर्यंत बरेच विद्यार्थी मोबाईलमध्ये गेम खेळतात, है ना? गेम खेळतात, पण काय करतात, तर बरेचसे विद्यार्थी मोबाईलमध्ये गेम खेळतात की नाही रात्री?